सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी चला कुडाळ घडवूया या उपक्रमाअंतर्गत येथील बॅरिस्टर नाथपै विद्यालयाच्या पटांगणात आकाश दर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। खगोल तज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभूने आणि त्यांच्या टीमने यावेळी विद्यार्थी आणि पालकांना आकाश दर्शन घडविले। या कार्यक्रमाला खगोल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। एवढी मोठी आपली गॅलेक्सी आणि या गॅलेक्सी मध्ये आपलं स्थान कुठे आहे? तर सूर्य मध्यात नाहीये, आपण आहोत मध्यापासून इथे दूर 30,000 प्रकाश वर्ष अंतरावर। आणि जिथे त्यांनी पॉइंट दाखवलाय तिथे सूर्य कुठेतरी असेल। इतके तारे त्याच्यामध्ये की ते एकदम आपल्याला त्याला वेगळा दाखवता पण येणार नाही। म्हणजे इथे सूर्य नसेल तरी या गॅलेक्सीला काही फरक पडणार नाही, इतके तारे त्याच्यामध्ये। जगभरामध्ये वेगवेगळ्या खगोलशास्त्रीय संस्थांमध्ये दाखल झाले, ते ॲस्ट्रॉनॉमर्स झालेले आणि त्याची सुरुवात 1999 साली आम्ही केली होती आणि गेल्या 25 वर्षांमध्ये 15 जण झालेत। आणि आता तुम्हालाही ती संधी आहे, जर म्हणजे या स्लाइड शो मधून किंवा या एकूण कार्यक्रमाच्या मधून जी माहिती मिळेल त्याच्यामधून तुम्हाला या विषयाची जर आवड निर्माण झाली आणि या विषयामध्ये जर तुम्ही अधिक पुढे अभ्यास केला तर सध्याचा काळ सर्वोत्तम आहे देशासाठी की ज्या माध्यमातून भारतामधूनच खगोलशास्त्रज्ञ किंवा ॲस्ट्रॉनॉट्स होऊ शकतात। खरं तर आज देश बदलतोय, जग बदलतोय। आज नुसतंच अनेक क्षेत्रामध्ये करिअरची संधी उपलब्ध झालेली आहे आणि आपण बघितलं असाल की काही वर्षापूर्वी शिक्षण वेगळं होतं, आता शिक्षण वेगळं आहे। काही वर्षापूर्वी युद्ध वेगळं होतं, आता युद्ध वेगळं आहे। आणि ह्यामुळे आकाश दर्शनामध्ये आकाशामध्ये काय काय आहे हे खरं तर आपण शाळेत असताना सर्वच जण आपल्याला थोडके ग्रह माहिती होते, परंतु या आकाशामध्ये किती ग्रह आहेत, ते किती भोवती फिरतात, हे सगळं आपल्याला या छोट्या मुलांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मंदारचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। आणि नाथपै शिक्षण संस्थामध्ये काही अनेक वर्ष जुनी संस्था या ठिकाणी आहेत। आमचे कुलकर्णी सर आणि अनेक सहकारी त्यांचे ही संस्था चालवत आहेत आणि या संस्थेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल संस्थेचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि असेच कार्यक्रम मंदार शिरसाट पक्षभेद विसरून या शहरासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात, त्यांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। असेच मंदारने कार्यक्रम आयोजित करा, आम्ही सर्वच मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहू असं या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। असा उपक्रम मंदारनं आपल्या या कार्यातनं आपल्या कापाट अशा कल्पनेतनं या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर या खगोलशास्त्राविषयी किंवा आकार दर्शनाच्या विषयी प्रत्येकाच्या मध्येच त्या ठिकाणी उत्सुकता आहे। नेमकं या ब्रह्मांडामध्ये काय आहे, किती तारे आहेत, चंद्र, सूर्य आणि अशा अनेक प्रकारच्या उल्का असतील, आकाशगंगा असेल, असे अनेक प्रकार आहेत आणि याच्यामध्ये उत्सुकता आहे। खरं तर या क्षेत्रामध्ये भारतानं सुद्धा एक वेगळी क्रांती केलेली आहे। सुनीता विल्यम्स सारखी सुद्धा एक महिला अशा प्रकारच्या या सगळ्या विश्वामध्ये तिनं स्वतःचं कर्तृत्व एक निर्माण केलेलं आहे आणि म्हणून भारताला त्यांचा सार्थ असा अभिमान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीचा आहे। आणि म्हणून याच्यामधली उत्सुकता आणि याच्यामधलं मार्गदर्शन आपल्या नव्या पिढीला व्हावं हा एक प्रयत्न मंदारचा त्या निमित्तानं आहे। मी मंदार शिरसाटल्या पुढच्या कल्पना, आकाश दर्शन, खगोलशास्त्र अशी करिअर संधी उपलब्ध करून आपल्या कुडाळकरांच्या मुलांना देणं, कारण आज सायन्स एवढा पुढे गेला आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC UPSC याचा वेग हा माध्यम खरोखर आपल्या कोकणामध्ये थोडा कमी आहे आणि त्याची जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। आणि त्या पद्धतीने मंदार यांनी जे विविध उपक्रम या कुडाळमध्ये आयोजित केलेले आहे, एक सामाजिक बांधिलकी, राजकीय पक्षामध्ये सगळेच जण काम करत असतात, परंतु ज्याचा जन्म किंवा ज्याची बांधिलकी सामाजिक असते असे राजकीय पुढारी थोडे असतात आणि त्यामध्ये मंदार अतिशय चांगला कार्यक्रम घेतो। कारण मी सुद्धा आमदार झालो, परंतु आजही आमच्या वैभवजी नाईक माहिती आहे, स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आहे प्रभादेवीला, 2082-83 वर्षाची आहे आणि त्या सामाजिक
क्षेत्रामधूनच मी पुढे आलो आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये घोडदौड सुरू केली. म्हणून सामाजिक बांधिलकी ही महत्वाची असते राजकारणी माणसाला, कारण त्या समाजामधूनच आपण आपल्या कार्य करत असतो. आणि खरोखर मंदार तुला खूप खूप शुभेच्छा की या कुडाळ शहरामध्ये, कारण मी बघितल्यानंतर एवढं मला बरं वाटलं, कारण आमच्या गावातली शाळा आहे त्याची पटसंख्या आम्हाला मोजावी लागते आणि मोजून पूर्ण होते, पण तो ही एवढी मोठी मुलांची फळी आणि पालक वर्ग सुद्धा एवढ्या हौशीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्गांचे सुद्धा खूप खूप आभार. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.